कसा दिसतोय माझा अभिता बुचून कसा बसलाय बघा जणू काय छोट्या हातीत बसलाय पिंट्या केस सोड नाही तर मम्मीला टकली करशील हा लोक म्हणतील मम्मी बालाजीून आली का काय लय आवडू नको पिंट्या हो हो मी पिंट्या म्हणलं की म्हणायचं अवघ मम्मी काय म्हणायचं नाही मी आई म्हणू मम्मी म्हणायची हे बघ मम्मी मम्मी अवघ मम्मी ए पिंट्या आऊ का मम्मी आता का खातो का मम्मीला नाही मम्मी जरा जाड जुडी ना शेव माझा नंबर 1 चा पिंट्या पहिल्या लॉकडाऊन मधलं पिंट्या लय बरं वाटत असेल नाही पिंट्या असल्या उतार वयामध्ये असली कवळी मम्मी सापडली बरं वाटत असेल नाही वर सरक वर काय खाते कोणास टाक मोडदा नुसत्या जडची जायला तर का मंडळी मम्मीने खाऊ तसं घाल पिंट्या पप्पाला टाटा कर आपला पप्पा पप्पाला टाटा कर हे बघ पप्पाला असं कर टाटा कर हे बघ असं टाटा टाटा पप्पाला टाटा पप्पाला असं कर पप्पी एक असं कर सगळं ऐकतोय मुर्दा बापाव गेलं मुर्दा नको बोलू ठेव माझा नंबर 1 चा पिंट्या मावशी पण येवा असा काम दिसतो माहिती का येवा असा का दिसतो याला झाला चिकनगुनिया ठेव की आता खाली. आणि 2 मिनिटं घेतलं ना कंबरड कटकन मोडल ठेव ठेव माझा नंबर 1 चा पिंट नंबर 2 चा दाखवते तुम्हाला इकडे कसा दिसतोय माझा शाहरुख खान हाय काय एक तरी देखणं किंवा माझ्या नंबर 2 चा पिंट्या दुसऱ्या लॉकडाऊन मधलं पिंट्या पप्पाला टाटा कर पप्पा खुश झाला पप्पा नुसते लेकर मोजतोय नंबर 2 चा पिंट्या माझा बरं का पिंट्या आपल्या विठ्ठल मामाला टाटा कर विठ्ठल मामाला टाटा कर नंबर 2 चा पिंट्या नंबर 3 चा नंबर 3 चा दाखवते आणि येऊ का नंबर 3 चा पिंट्या थोडी शांतता राख शांतता बस हे थोडस पोरगल असते बापाव गेले पिंट्या ए पिंट्या पिंट्या कुठे गेलता कुठे नाही वकील आहे का तू कुठे गेलता कुठेच नाही बर का मावशी किती महिन्याचा असलो मावशो आत्ताशी 6 महिना झालाय आणखी नाव पण नाही ठेवलं पोराचं ठेव का नाव
पण पोरग माझ्याकडे बघून विचार करते, माझ्याकडे बघते आणि म्हणते मम्मीला बारीक बारीक दाढी मिशी दिसती का नाही? लोड शेडिंग आहे, सिंगल फ्यूज आहे, पण त्याला कुठं माहिती मम्मी बापावर गेली म्हणून. वर सरा बरं का मावशी, आणखी नाव पण नाही ठेवलं, ठेवू का नाव बाळाचं? पहिल्या दिवशी फिल्म आला जन्माला पळणा गातो अशोक सराफ जो बाळा जोरे. दुसऱ्या दिवशी झाला अन बारशाला आला प्रसाद. सोनिया गांधी म्हणे जो बाळा जोरे. तिसऱ्या दिवशी लढवाड आणि खाया मावशी काय झाले कोणास ठाऊक, पोरला कोणाची नजर विजर लागली का काय? पोरग सकाळपासून रडायचंच थांबाना गेले. ए नाही 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 नाही, काय झालं काय झालं? ए नाही नाही, गप 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 उघड. पप्पानं मारलं. काळजी करू नको, आपण दोघं मिळून पप्पाला मारू. काय सांगायचं, पोरग रडायचंच थांबाना. शेजारची म्हातारी पळत आली. शेजारची म्हातारी पळत आली, मला म्हणली पोरी ते पोरला पिंक ग्राईप वॉटर बॉटल म्हणते ती पाजून बघ. खोटं सांगत नाही मावशी, त्या म्हातारीचं ऐकलं आणि पोराला 1.5 बाटली दारू पाजली. लाजायला मम्मीला धरावळून सरकवारा. आता खाली घसरला तर सोडून देत असती बघ. एक शेवटचा अंगा गीत गाऊन बघ. ते पोरगा रडायचं थांबलं तर ठीक, नाही तर बापाच्या हवली करते. कसं रडता राही पोटी भरवून याद असा सोन्यासारखा संसार, चांगली सोन्यासारखी लेकरं, सोन्यासारखा नवरा, पण संसाराला लागली नजर आणि माझ्या नवऱ्याला लागलं दारूचं व्यसन. तुम्ही म्हणता घेताना तर कधी पाहिलं नाही, पण आमचे हे रोज रोज घेत नाहीत, रोज रोज पित नाहीत. आठवड्यातून फक्त 6 दिवस पितात. रविवारी तेवढी सुट्टी टाकते, तसे लई इमानदार आहेत. पण तिचा नवरा दारुड्या, तिला माहिती आहे संसार किती वाईट असते. हां, म्हणून मावशी ठरवलं, तुळजापूरला गेले. तुळजापूरच्या भवानी मातेच्या समोर हात पसरला, पदर पसरला. भवानी मातेला म्हटलं धाव, माझ्या नवसाला पाव. त्यावेळेला ती भवानी माता माझ्या नवसाला पावली. म्हणून आईचा 5 घर जोग. येऊ द्या लवकर, 12च्या नंतर बँक बंद होणार आहे. गुप्तदान आलेले बरं का मावशी मंडळी. आंबाबाईचा जोग आहे, सगळ्यांनी जोगा वाढायचा. असला तर वाडा, नसला तर काय माझी जबरदस्ती नाही बरं का. असला तरच वाडा, नसला तर शेजाऱ्याने कोण उसना घेऊन वाडा. पण वाडा नाही वाढला तर तुमच्या डोक्यात सकाळी वाव त्याला बघा. पुरुष मंडळ तुम्ही पण वाढायचं, नाही तर तुम्हाला नुसते सकाळी सकाळी पातळ जुलाब. गेडबड की पळीड्या बाबळीच्या राहणार. आईचा जोग भाग
चहा 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 एवढ्या रागची चहा करून आणायचा आई चहा नसला तर वडापाव पण चालून वडापाव नसला तर बिस्किटचा पुडा पण चालून आई माझं एक कोड होतं का काय म्हणला भक्ता माझं एक कोड होतं अरे जर का तुझं घोडं असेल बर 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 जर का तुझं घोडं असेल बर बर तिकडे संगमनेरला नेऊन सोड कोड नाही का एक कोड होतं कोड लवकर लवकर विचार देवाचं नवीन वार कारण एकदा वार गेलो बर बर की परत देवाला वार आणण्यासाठी 7-8 फॅन लावावं लागतो आई माझं कोड असं होतं माझं कोड असं होतं आमच्या साऊंड सिस्टीम वाल्या दाजीची दारू कधी सुद्धा बघता औ औ औ औ औ कशाला बिचाराच्या मुळा उठलाय एवढे ए बघता औ औ अरे औ अरे सिस्टीम वाल्याची दारू सुटल साऊंड सिस्टीम वाल्याची दारू सुटल जेव्हा त्याचा लिव्हर फुटल आई माझं दुसरं एक कोड होतं दुसरं एक कोड होतं जरा सोपं सोपं विचार बर 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 हा ना आपल्यातल्या आपल्यातच विचार कारण इथले लोक मला चॅप्टर झाले काय जर चुकलं ना तुला आणि मला डांबरीनं ताणू ताणू हाणतेल आणि हे काही पुणे मुंबई नाही आपल्याकडची हा इकडे सिग्नल ट्रॅफिक नसती नुसती येड्या बाबळीन डांबरी आई माझं दुसरं कोड असं होतं दुसरं कोड असं होतं काळी कोंबडी पांढरा अंड खाऊन देते बघता औ औ देवाच्या अंगातलंच घालवलं असतो काय म्हणला काळी कोंबडी पांढरा अंड खाऊन देते मग तू दे हिम्मत असेल तर दी बेचारी देली देऊ दे की ए बघता काय म्हणला काळे कोंबडी पांढरा अंड. अरे बघता औ औ औ असल्या प्रश्नाची उत्तरं द्यायला असल्या प्रश्नाची उत्तरं द्यायला तुला देव काय पोल्ट्री फार्म मध्ये कामाला वाटलं होय अरे देवाची जष्टाविष्ट करतो का काय अरे हा देव ओल्या झाडाला आग लावणारा देव आहे फक्त याला चहा प्यायला चूल पेटत नाही तेवढाच प्रॉब्लेम आहे काय म्हणला बघता काळे कोंबडी पांढरा अंड एक काम कर बघतात माझ्याकडे तोडगा आहे एक काम कर 3.5 मीटर कापड घे त्याच्या 4 घड्या घाल त्याच्यामध्ये 5 किलो हिरवं लिंब बांध 5 किलो मिरच्या बांध 5 किलो टाचण्या बांध 5 किलो गुलाल बांध सगळ्याचं गठुडं बांध आणि तुझ्या कोंबडीच्या गळ्यात बांध वजन बरं ना कोंबडी मला पण माहिती पण देवाचं डोकं बघ अरे जर का कोंबडी वजन मेली बर का जर का कोंबडी वजन मेली बर 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 अंड घालायचा कुठं प्रश्न येतो देवाला काढतोय हा? आई तिसरं शेवटचं होतं की तुला काय गावकऱ्यानं गुत दिलंय कर हो 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 बरं विचार आई आयो लय लाडात येऊ नको देवाला येडा आला का देव डायरेक्ट चापकानं फटके आणतोय आई पाऊस का पडा नाही तुला मगाशीच काय सांगितलं आपल्या रेंज मधलं विचार देवाचा एवढा अभ्यास झाला नाही आणखी काय म्हणला पाऊस का पडाना ए भक्ता मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे पाऊस का पडाना त्याचं कारण आहे भक्ता हा मला सांग आता ऋतू कोणता चाललाय नक्की ना काल पावसाळा म्हणला होता म्हणून उन्हाळा चालू आहे ना मग उन्हाळ्यात पाऊस तू
तुझ्या पप्पन ठुलतं पावसाळ्याचा पडा ना. खरे बघता यंदा पावसाळ्यात सुद्धा पाऊस झालाच नाही बघता. पाऊस न पडण्याचं कारण बघता. मला सांग हो 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 हो. तू झाड लावलंस का? नाही नाही झाड लावलंस का? अरे अंगणामध्ये झाड लावलंस का? नाही नाही अरे सडकाच्या कडेला झाड लावलंस का? नाही, नाही. शेतामध्ये झाड लावलंस का? नाही नाही लावलं. नाही नाही बघता हो हो, मग हो. पाऊस का नाही पडला म्हणाल तुला लाज नाही का वाटत? आई पाणी नाही झाडाला द्यायला. झाडाला द्यायला पाणी नाही हा 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 हा. म्हणून झाड नाही लावलं बरोबर हो, आहे. हो. मला सांग हो 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 हो. संडासला जातो का? जातो ना आपण. हं. जातो पाणी नेतो का? नेतो 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 नेतो. नेतो. तोंडाकडे बघून तर वाटत नाही. बरं नेत असतील. आंघोळ करतोस का? हो हो पाण्यानंच करतोस का? हो 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 काय बोलतोय? हो 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 ए बघता हो हो अरे तुला संडासला न्यायला पाणी आहे, हो, हो. तुला आंघोळीला पाणी आहे, अरे तुला दारू टाकून प्यायला पाणी आहे. हो हो मग मला सांग हो. झाडाला का पाणी नाही? पण एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत तू झाड लावत नाहीस तोपर्यंत तो देव पाऊसच पाडीत नाही. बोल. कारण झाडे लावा, झाडे जगवत आता. पर्यावरण वाचवा, सृष्टीचा समतोल ठेवत आता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाणी अडवा, पाणी जिरवा, पाण्याचा वापर जपून करा. पण तुमचं आमचं सगळं उलट चाललंय. आपलं असं चाललंय, याला अडवा त्याची जिरवा, याच्यामध्ये आपला आयुष्य निघून चाललं जातो. लोकांची हेवे दावे, निंदा टवाळकी, अरे लोकांची बरोबरी करण्यामध्ये आपला आयुष्य निघून चाललंय. म्हणून नाथ महाराज म्हणतात, वा अरे जोपर्यंत जेवढा आयुष्य शिल्लक राहिले काहीतरी कर, मागे गेले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका.